नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। मतदान जनजागृती महारॅली संदर्भात जिप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक। प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक सखी दिव्यांग व युवक मतदान केंद्र राहणार, जिल्हा अधिकाऱ्यांची आयोजित पत्रकार परिषदेत माहिती। साक्री रोड पुणे नगरातील विपश्यना केंद्राचे भिक्खू संघातर्फे करण्यात आले पूजन। नंदुरबार लोकसभेचे अपक्ष उमेदवार डोंगरू बहिराम यांनी केला आपला उमेदवारी अर्ज दाखल। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 मतदार जनजागृती महारॅली संदर्भात आज धुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे खाते प्रमुख तसेच विविध महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, विविध संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासोबत मतदार जनजागृती महारॅलीबाबत बैठक घेण्यात आली। दरम्यान आजच्या या बैठकीत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदार जनजागृती महारॅलीबाबत हाऊसिंग सोसायटी, जिल्हा बँक, मार्केट कमिटी, माथाडी हमाल यांच्यामध्ये जनजागृती करून त्यांना मतदान करण्याबाबत मार्गदर्शन करावे अशा सूचना आजच्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या। 7 वाजता धुळेकरांसाठी धुळेकर मतदान कर, धुळेकर वोट कर या थीमवर आधारित आपल्याला धुळ्यातले मतदान कसं वाढवता येईल त्या दृष्टीने आपण जनजागृतीपर रॅली घेणार आहोत। महारॅली आपण त्याच्यामध्ये प्रस्तावित केलेली आहे। धुळ्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे आदर्श स्थान आहे शिवतीर्थावर, तिथं जवळजवळ 5 रस्ते आपले एकत्र येतात। प्रत्येक रस्त्यांवर आपण साक्री रोड, त्याच्यानंतर आंबेडकर पुतळा ते शिवतीर्थ, त्यानंतर देवपूर भागाकडून जैन हायस्कूल ते शिवतीर्थ असे 5 रस्त्यांवर वेगवेगळ्या थीमचे आपण धुळ्यातल्या नागरिकांना आवाहन करत आहोत की तुम्ही तिथं त्या दिवशी 30 एप्रिलला सकाळी 7 वाजता एकत्रित यावे। याच्यासाठी आपण धुळ्यातील सगळ्या विभागातल्या सगळ्या संघटनांना आपण सहभागी करून घेत आहोत। त्याच्यामध्ये आपण देवपूर भागातील जे महत्त्वाचे स्कूल कॉलेजेस आहे, जैन हायस्कूल असू द्या, त्याच्यानंतर SVPS कॉलेज आहे, तर यातल्या मुख्याध्यापकांची आपण चर्चा केली। NSSचे विद्यार्थी आहेत, 9 मतदार आहेत, त्याच्यानंतर पेन्शनर्स आहेत आपल्याकडं, जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत, यांना आपण आवाहनित करत आहोत। तसेच सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना असं आवाहनित करतो आहे तुम्ही पण सहभागी व्हा। तुमच्या शेजारी राहणारे जे मतदार आहेत त्यांना पण या महारॅलीमध्ये आपण सहभागी करून घेत आहोत। या महारॅलीचा मूळ उद्देश जो आहे की आपल्या धुळ्याचं जे टक्केवारी जे 50% आहे फक्त मागच्या टायमाच्या मतदानाचे, ते आपल्याला 70 ते 75% न्यायचे आहे। त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत। या रॅलीचा अजून एक महत्त्वाचा भाग असा आहे की आपण तृतीयपंथी मतदार आहेत धुळ्यातले, त्यांना बी आपण सहभागी करून घेत आहोत। महिलांचा फार मोठा सहभाग या महारॅलीमध्ये होणार आहे। महानगरपालिकेने जसं मी सांगितलं की प्रत्येक रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे थीम ठेवणार आहे। आंबेडकर पुतळा ते शिवतीर्थापर्यंत महानगरपालिकेचे जवळजवळ 2-2.5 हजार कर्मचारी, त्याच्यानंतर महिला बचत गटाच्या महिला, मतदार हे सहभागी होणार आहे। इवन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे जे महत्त्वाचा भाग आहे, तर जे आपल्या धुळ्यातले 100 सहकारी संस्था हाऊसिंग सोसायटीतले अध्यक्ष, पदाधिकारी आणि तिथले मतदार हे पण या महारॅलीमध्ये सहभागी होणार आहे। असे 500 कमीत कमी अपेक्षित आहे की 500 मतदार आपल्याला त्या दिवशी उपलब्ध होणार आहे। या शिवतीर्थावर एका ठिकाणी सर्व मतदार कन्वर्ट झाल्यानंतर ती रॅली ही गरुड मैदानात येणार आहे। गरुड मैदानामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक छोटेखानी कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थित मतदारांना आपण शपथ देणार आहे की आपण मतदान करणार। धुळेकर वोट कर ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांची संकल्पना आहे। या संकल्पनेवर आपण राबवणार आहोत। त्याच्यानंतर एक पथनाट्य आपण तिथं आयोजित करणार आहोत। त्याचबरोबर जे सेलिब्रिटीज आहेत, सेलिब्रिटी पण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। 1-2 सेलिब्रिटीचे आपल्याला मतदान जागृतीसाठी एक प्रबोधन होणार आहे आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आणि CO साहेबांच्या भाषणानंतर सर्व कार्यक्रमाची सांगता आहे। लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक लोकसभा मतदार क्षेत्रात एक सखी महिला, दिव्यांग व युवक असे प्रत्येकी एक मतदान केंद्र असणार आहे। तसेच दिनांक 26 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होऊन उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा धुळे जिल्हा अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली। धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 4थ्या टप्प्यात निवडणूक होत आहे।
त्यासाठी दिनांक 26 पासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. दरम्यान 26 एप्रिल ते 3 मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज करतानाच्या संपूर्ण प्रक्रियेचे जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. तर 4 मे रोजी सकाळी 11 वाजता दाखल अर्जाची छाननी जिल्हा नियोजन समिती सभागृहात होईल. 6 मे पर्यंत माघारीची मुदत असणार आहे. त्यानंतर 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून मुख्य निरीक्षक व खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत धुळे जिल्हा अधिकारी माननीय अभिनव गोयल साहेब यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालय धुळे नामनिर्देशन पत्रांची छाननी 4 तारखेला 4 मेला सकाळी 11 वाजेपासून जिल्हा नियोजन समिती सभागृह पहिला मजला जिल्हाधिकारी कार्यालय धुळे या ठिकाणी होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची म्हणजे विड्रॉवल ऑफ कॅन्डिडेचर ची तारीख 6 आहे. म्हणजे 6 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवार त्यांची उमेदवारी मागे घेऊ शकतात. आणि आपल्याला माहीतच आहे की आपल्या धुळे मतदारसंघासाठी मतदानाचे दिनांक हे 20 मे 2024 आहे आणि वेळ ते आयोगाचे सूचनाप्रमाणे सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आहे. मतमोजणीचे दिनांक 4 मे रोजी ठेवलेले आहे. या प्रमाणे आपली निवडणूक प्रक्रिया धुळे मतदारसंघात उद्यापासून सुरू होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत राहणार आहे. त्याचबरोबर श्री राहुल जाधव उपविभागीय अधिकारी धुळे हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माझ्यासोबत काम करणार आहे. धुळ्यातील संदेशभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने 21 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान निवासी श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान शिबिरात 4 अनागारिक महिला व 26 श्रामणेर बसलेले आहेत. हे शिबिर पूज्य भंते आनंद थेरो यांच्या उपस्थितीत सुरू असून या 10 दिवसीय शिबिरामुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वत्र धम्मामय वातावरण निर्माण झालेले आहे. पूज्य भिक्खू संघाने मंगलमैत्री करून साखरेरोडवरील भीमनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करीत मोगलाई फुलेनगर बुद्ध विहारात त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना घेऊन नवीन वास्तू विपश्यना केंद्राचे भिक्खू संघाकडून पूजन करण्यात आले. दरम्यान याप्रसंगी मोगलाई फुलेनगर बुद्ध विहार मंडळाचे अध्यक्ष आनंदा उशिरे, कार्याध्यक्ष रवींद्र नगराडे, सचिव आनंद सैंदाने, ईश्वर जाधव, देविदास गोडसे, मंगलाबाई जाधव, अम्रपाली ताई बागुल, पुष्पाताई उशिरे, मनीषाताई नगराडे, इंदुमतीबाई शिरसाट, ममताताई गोडसे, आशाबाई भांबरे, कौशल्याबाई बच्चाव, महामाया सैंदाने, प्रतीक नगराडे, रशिक भांबरे येथील सरदारसह उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. सार्वत्रिक लोकसेवेची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली असून यासाठी कार्यकर्त्यासह नेते मंडळीतर्फे सर्वत्र जुळवाजुळव जोमाने सुरू झालेली आहे. त्यात नंदुरबार लोकसभेच्या नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली असून नंदुरबार लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी करणारे सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, कष्टकरी, त्याचप्रमाणे शेतीमालाचे व्यापारी यांच्यासह सर्व स्तरातील नागरिकांकरता अहोरात्र सुखादुःखात तत्पर राहणारे अपक्ष उमेदवार श्री डोंगरू बहिराम यांनी काल त्यांच्या समर्थकांसह आपला अपक्ष उमेदवारी अर्ज नंदुरबार येथील निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला. दरम्यान यावेळी त्यांच्या समेत श्री लक्ष्मण सूर्यवंशी, बारको ठाकरे, निलेश वागडे, धनराज सूर्यवंशी, वसंत बागुल, विनायक बागुल, राकेश सूर्यवंशी, राज साळवे, रावसाहेब सूर्यवंशी यांच्यासह समर्थक मोठ्या संख्येने नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. डोंगरूजीभाऊ बैराम नंदुरबार लोकसभा अपक्ष उमेदवारी करतो. मी निवडून आलो तर शेतकऱ्यांना 1 एकर असेल तर त्याला 10,000, 3 एकर असेल तर 30,000 असं यासाठी प्रयत्न करणार आहे. कुठेतरी चुकीच्या मार्गाने शेतकऱ्यांची योजना चालू जात आहेत, ते कुठेतरी चांगल्या मार्गाने जाऊ यासाठी मी प्रयत्न करेन. मला निवडून दिला तर तशाच प्रकारे शिक्षणाची एकदम वाईट अवस्था झाली आहे. 60% शिक्षणाचा दर्जा खालवला. मी आश्रमशाळांना एक कमिटी स्थापन करेल आणि भेट द्यायला लागेल. कुठे कमी पडतोय, शिक्षक कमी पडतोय की किंवा शैक्षणिक साहित्य कमी पडतोय या गोष्टीवर मी लढण्याचा प्रयत्न करेल. तशाच प्रकारे मी पर्यावरणाचा नाश झालाय. शेतकऱ्यांच्या शेतात जरी एक आंबाचं एक झाड असेल तर मी त्यांना कमीत कमी एक झाडाला 100 रुपये असं प्रमाणे दर
50 झाडे असतील 5,000 कसे त्यांना देता येईल अशा मार्गाने मी शोध करेल. फक्त दिशा द्यायची गरज आहे या सर्व गोष्टींना. तशाच प्रकारे प्रत्येक तालुक्यामध्ये आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून शिजरचा असेल, किडनी स्टोनचा असेल, या अशा सर्व गोष्टी मी प्रत्येक तालुक्यामध्ये नंदुरबार लोकसभामध्ये उपलब्ध करून देणार आहे. कारण की आपण पाहतो अक्षरशः आज ही कंडिशन 80 ते 90 किलोमीटर अंतरावर आपली श्रीला शिजरसाठी जावं लागतं. एखादा ऍक्सिडेंट होतो 80-90 किलोमीटर अंतरावर. मी निवडून आलो तर या गोष्टी आरोग्याच्या सोयी असो, एक तर शिक्षणाच्या बाबतीत, पर्यावरणाच्या बाबतीत, शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, मी आधी संसद भवनामध्ये मांडेल आणि माझे नंदुरबार लोकसभामध्ये हे सर्व गोष्ट आणून देईल. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.